नमस्कार. आपण पाहत आहात सत्याची झुंज मराठी न्यूज महाराष्ट्र. सावकाराकडून मनपदा येथील शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न. अवैधपणे सावकारी करणाऱ्या सावकारावर काही तासातच मोठी कारवाई. मोठं गबाळ आलं बाहेर. अकोला जिल्हा प्रतिनिधी. बातमी सविस्तर. अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यातील मनपदा येथील शेतकरी गतमने यांची शेती सावकाराने हडपण्यासाठी गावगुंडाकडून शेतीवर ताबा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे शेतात जाऊन धुडगूस घालून 2 जणांवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर सुद्धा शेतीचा ताबा सोडण्यास तयार नसल्यामुळे मनपदा येथे एका शेतकऱ्याला ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर सहकार विभागाने संबंधित भांबेरी येथील सावकाराच्या घरावर छापा टाकला आहे. या धाडीत सावकाराच मोठं गबाळ बाहेर आलं आहे. सावकारीत पचवलेल्या शेतीचा ताबा सोडण्यास नकार देणाऱ्या गतमने या शेतकऱ्याला ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न सदर सावकाराने केला होता. सदर प्रकार अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यातील मनपदा या गावात घडला होता. या प्रकरणानंतर राज्य सरकारवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका करत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर भांबेरी येथील अवैध सावकार मनोहर शेळकेच्या गावातल्या घरावर सहकार विभागाने छापे टाकले असून जवळपास 38 कागदपत्र जप्त केली आहेत. आज दिनांक 28 रोजी सकाळी 6 पासून या ठिकाणी पेमोल सुरू झाली होती. त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत शेळके यांच्या निवासस्थानावर चौकशी सुरू होती. तपासणी दरम्यान जिल्हा उपनिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 6 खरेदी कागदपत्रे आणि झेरॉक्स प्रती 3, बँक पासबुक 17, चेकबुक 2, खुले धनादेश 2, सोबतच 2 इसार पावत्या, कोरे स्टॅम्प 1 याशिवाय इतर काही प्रॉपर्टी 5 कागदपत्रे असे एकत्रित 38 कागदपत्र शेळके यांच्या निवासस्थानावरून जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे यांनी दिली. दरम्यान मनपदा गावातील हरिभाऊ गतमणे या शेतकऱ्याची 4 एकर शेती सावकाराने पचवल्याचा आरोप त्यांनी केला होता. पैसे परत केल्यानंतरही शेतीचा ताबा शेळके व भुजरे यांनी घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेतकरी हरिभाऊ गतमणे यांचा मुलगा संदीपला मे 17 रोजी शेतातच ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर वृद्ध शेतकरी हरिभाऊ गतमणेंवर प्राणघातक हल्ला देखील चढविला होता. याबाबतील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या प्रकरणी सावकार मनोहर शेळकेच्या 2 मुलांसह 4 गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर प्रतिक्रिया दिली होती की अवैध सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न म्हणजे हा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा आणि थरकाप उडवणारा प्रसंग आहे. अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यातील मनपदा या गावात एका अवैध सावकाराच्या गुंडांनी एका शेतकऱ्यावर प्राणघात हल्ला करून शेतकऱ्यांच्या मुलालाच मारण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच हे गुंड थांबले नसून संबंधित शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेताचा ताबा घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला. शेतकरी गतमने आणि त्याच्या परिवाराने विरोध केला असता त्यांना ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न या गावगुंडातर्फे करण्यात आला. संबंधित शेतकऱ्याच्या वृद्ध वडिलाला व पत्नीला सुद्धा मारहाण करण्यात आली. महायुती सरकारच्या काळात अवैध सावकारीने पुन्हा डोकेवर काढले असून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न अवैध सावकारांकडून होत आहे. शेतकऱ्यांचा सूड घेणाऱ्या अवैध सावकारांवर सरकारने कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्याची दखल घेत भांबेरी येथील अवैध सावकार मनोहर शेळके यांच्या घरी सहकार विभागाने धाड टाकून कारवाई केली. सत्याची झुंज मराठी न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी कविता वानखडे, अकोला.